कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये तब्बल 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड न्यायालयाने ठोठावलेला आहे। नेमकं हे प्रकरण काय होतं, या प्रकरणामध्ये न्यायालयाने ही शिक्षा का सुनावली आहे, या सगळ्या प्रकरणाविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी सरकारी वकील पूनम घोडके आहेत। यांनी हा सगळ्या प्रकरणातला युक्तिवाद केला, ते आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडनं हे प्रकरण नेमकं काय होतं, या प्रकरणातले काय नेमके धागेदोरे त्यांच्या हातात होते आणि या कुठल्या आधारावरती माणिकराव कोकाटे यांना या सगळ्या प्रकरणात शिक्षा लागली, हे सगळं आपण त्यांच्याकडनं सविस्तरपणे समजून घेऊया। मॅडम, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। नेमकं हे प्रकरण काय होतं आणि या प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती आणि न्यायालयामध्ये नेमकं इतके दिवस ही सुनावणी साधारणतः 15-20 वर्ष हे सगळं सुरू होतं, तर नेमकं काय काय तपासलं गेलं, काय नेमकं हे सगळं प्रकरण होतं? हे 1989 ते 29/11/94 दरम्यान हे जे आहे महाराष्ट्र शासनाचं 10% रिझर्व्ह कोटा असतो सदनिकेचा, जे मुख्यमंत्री निधीतून तो दिला जातो। तर हे जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांच्याबरोबर इतर 3 जण यांनी 30,000पेक्षा कमी उत्पन्न आहे असं दाखवून आणि त्यांच्या नावावर कुठलाही रहिवास नाहीये असं दाखवून ते मुख्यमंत्री निधीतून ते जे आहे निर्माण व्ह्यू अपार्टमेंट कॅनडा कॉर्नर नाशिक इथे ते फ्लॅट्स मिळवलेले होते आणि हे इतर जे 3 आहे यांचे पण फ्लॅट्स जे आहे माणिकराव कोकाटे हेच वापरत होते आणि त्यात त्यांनी काही इलिगल कन्स्ट्रक्शनही केलं होतं। अशा प्रकारची तक्रार हे जे आहे विश्वनाथ भास्कर पाटील हे ULCचे ॲडिशनल कलेक्टर होते, त्यांनी पूर्ण एन्क्वायरी करून तशी सरकारवाडा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती। त्या अनुषंगाने त्यांनी चार्जशीट दाखल केलं। चार्जशीट दाखल झाल्यानंतर ही केस सुनावणीसाठी लागली। आरोपींविरुद्ध भादवी कलम 420, 465, 467, 468, 471, 474 आणि 34 अन्वये चार्जेस फ्रेम करण्यात आले। यात सरकार पक्षातर्फे एकूण आम्ही 10 साक्षीदार तपासले होते। तर त्या 10 साक्षीदारांचा जो साक्षी पुरावा आहे तो ग्राह्य धरून मेहरबान न्यायालयाने आज त्यांना शिक्षा सुनावली आहे। या शिक्षेत नेमकी तरतूद काय आहे आणि यामध्ये जे 10 साक्षीदार तुम्ही तपासले हे नेमके कोण होते आणि जे इतर 4 त्यांच्याबरोबर जे होते त्यांचेही फ्लॅट तुम्ही जसं म्हणता की माणिकराव कोकाटे हेच वापरत होते, त्यांची काय नावं होती, त्यांचे फ्लॅट नेमके कुठल्या नंबरचे होते? ते फ्लॅट नंबर तर डिटेल आता ते जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा त्याच्यात बघावी लागेल। हे 1 नंबरला जे होते आरोपी नंबर 1 जे होते ते माणिकराव शिवाजी कोकाटे, 2 नंबर विजय शिवाजी कोकाटे त्यांचे बंधू, 3 नंबर पोपट गंगाराम सोनवरे आणि 4 नंबर प्रशांत त्रिंबक गोवर्धने असे हे 4 जण होते। 4 दोषारोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आलेलं होतं। आणि याच्यात जे आम्ही तुम्हाला सांगितलं साक्षीदार तपासलेले आहेत ते जे साक्षीदार होते ते पोलीस पाटील होते सिन्नरचे, त्यात काही नावं आहेत? विलास विठ्ठल खांडेकर म्हणून पोलीस पाटील होते, तसंच ULC डिपार्टमेंटचे काही क्लर्क होते, तसंच जे कोपरगाव साखर कारखान्याला हे जे आहे यांचं म्हणजे ऊस जात होता, जी फायनान्शियल कंडिशन जी होती त्यांची ती सदन होती हे दाखवण्यासाठी जे कोपरगाव साखर कारखान्याचे बाळासाहेब नरोडे म्हणून होते अकाउंट ऑफिसर, त्यांनाही आम्ही तपासलं होतं। आणि नामदेव रोहिदास पवार म्हणून जे तपासी अधिकारी होते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तपास करून हे दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं। या सगळ्या प्रकरणामध्ये हा जो निकाल लागलेला आहे कोर्टाकडून, हा निकाल देण्यात आला, त्यामध्ये महत्त्वाचा दुवा नेमका काय ठरला? महत्त्वाचा दुवा म्हणजे हाच की हे जे साक्षी पुरावे जे आहे ते सर्व आहे आणि हे जे बघितलं तर त्यांनी सांगितलं होतं की वकिली व्यवसाय करतो, त्यांची वडिलोपार्जित जमीनही होती, त्या अनुषंगाने पुरावे आलेले होते, 7 उतारे होते, तसंच 6 ज्या एंट्रीज होत्या, म्हणजे जो पुरावा होता त्यावरून असं दिसत होतं की यांची परिस्थिती ही सधन होती। जे तो क्रायटेरिया आहे बिलो 30,000 जो आहे ॲन्युअल इन्कम त्याच्यात हे कुठेही बसत नव्हतं। आणि निकष काय आहे त्या फ्लॅटच्या संदर्भातला? फ्लॅटच्या संदर्भात असं आहे की 30,000पेक्षा कमी उत्पन्न त्यात हवं आणि त्यांच्या नावावर कुठलंही घर नसावं। हे कसं मिळतं, म्हणजे सरकारकडनं जर घ्यायचं तर हे मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार मंत्रालयातून ही सर्व प्रोसिजर होत असते। मग ह्या माणिकराव कोकाटेंना जो फ्लॅट मिळाला त्याच्यामध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांची शिफारस होती, असं काही पत्र होतं का त्याचं? होते, मुख्यमंत्र्यांच्या शिफारसांचे पत्र होते, नावं आहेत त्याच्यात काही? आहेत, तसे पत्र दाखल केलेले आहेत। कोण होतं त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री, असं काही पत्र? आता भरपूर आहेत, ते शरद पवारांपासून सर्व आहेत त्याच्यात, नावं आहेत त्याच्यात, जे आहे लेटर हेड्स आहेत ते दाखल आहेत। ओके। या सगळ्यामध्ये हे जे फ्लॅट आहे हे नेमके कुणाला दिले जातात आणि याच्यामध्ये जी तरतूद आहे फ्लॅट देण्याची ती नेमकी काय आहे? तरतूद ह्याच्यात जे आहे ना, जो मोस्ट म्हणजे मेन क्रायटेरिया आहे की ज्यांचं उत्पन्न 30,000पेक्षा कमी आणि ज्यांच्या नावावर कुठलंही घर नाही, हा मेन त्यात क्रायटेरिया होता। आणि माणिकराव कोकाटेंनी तेच दाखवलं, पण त्याच्यावर त्यावेळेला काय होतं त्यांच्याकडे प्रॉपर्टी?
आता ते सदन होते, त्यांचा जो आहे शेतातला ऊस जो आहे तो साखर कारखान्याला जात होता. त्यांचे वडिलोपार्जित शेती होती, त्यांचं जे उत्पन्न आहे ते जे आहे जे साखर कारखान्याच्या माध्यमातून जे ऊस जात होतं त्या माध्यमातून जे उत्पन्न येत होतं त्या अनुषंगाने आम्ही विटनेस तपासले आहे. खतावणी रजिस्टर आहेत, त्यांचे जे चेकने त्यांना पेमेंट झालेले आहेत त्याबाबतचे पण पुरावे आणलेले होते आम्ही तसे रेकॉर्डवर. म्हणजे ते सदन होते असं असताना त्यांनी दाखवलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला एक कल्पना आहे, माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहे, आमदार आहेत. यापूर्वी देखील काही प्रकरणामध्ये राहुल गांधींपासून जर आपण प्रकरणं बघितली तर त्यांना पदावरनं पाय उतरवावं लागलं. या प्रकरणात तसं काही होऊ शकतं का असं आपल्याला वाटतं का? सर, कायद्याची आपण तरतूद बघितली तर सेक्शन 8 जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट याच्यामध्ये त्याबाबत तरतूद केलेली आहे. काय नेमकं त्याच्यात आहे? 2 वर्षापर्यंत जर त्यात शिक्षा झालेली असेल तर डिस्क्वालिफाय होऊ शकतं. आता यापूर्वीच आपण राहुल गांधींच्या बाबतीत हे बघितलेलं आहे. पण तुमची मागणी असणार आहे का ह्या सगळ्या याच्यामध्ये? आता हा जो निकाल दिलाय ना, ह्यात कोर्टाने जे ULC आणि जे डेप्युटी कलेक्टर आहेत म्हाडाचे त्यांना सुद्धा ते जे आहे जे सदनिका त्यांना अलॉट केल्या होत्या ते परत घेण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. तसंही कोर्टाने निकालात नमूद केलेलं आहे. तर मग ही जी आहे पुढची कारवाई ते म्हाडा आणि ULC डिपार्टमेंटचे जे संबंधित अधिकारी आहे त्यांना आता पुढे करावी लागणार आहे. सरकारी वकील म्हणून तुम्ही पुढे कशा पद्धतीनं, कारण ते आता या सगळ्यात ते जामीन देखील त्यांनी मिळवलेला आहे, या प्रकरणामध्ये वरच्या कोर्टात जाण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. ह्या सगळ्याला तुमच्याकडे काय पुरावे असणार आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने पुढे चालून फेस करणार? त्यांचा अधिकारच आहे. वरिष्ठ कोर्टात जे आहे अपील दाखल करणं तो त्यांचा अधिकार आहे, ते त्याप्रमाणे करतील. तुमची मागणी असणार आहे की त्यांचं जे काही पद आहे आमदारकीचं किंवा मंत्री हे रद्द व्हावं अशी मागणी तुम्ही कोर्टाकडे करणार आहात? आपण बघतोय आपल्यासोबत या वकील मॅडम होत्या ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये ही सगळी जी केस होती ती त्यांनी लढवली आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं. तर माणिकराव कोकाटे हे सदन असताना त्यांनी जे कागदपत्र दाखवले त्या कागदपत्रांमध्ये त्यांनी असं सरकारला भासवलं की त्यांच्याकडे कमी उत्पन्न आहे आणि कमी उत्पन्नाचा दाखला त्यांनी मिळवला. अर्थात 30,000पेक्षा कमी उत्पन्न ज्यांचं असतं त्यांना या सगळा सरकारी लाभ जो आहे सदनिकांचा तो मिळत असतो. आणि माणिकराव कोकाटे यांनी हाच सगळा नियम जे आहे ते शोधले आणि त्याचे बारकावे शोधून त्यातले जे काही लूपहोल्स होते ते शोधून त्यांनी त्या सदनिका मिळवल्या. केवळ स्वतःच्या नावावर नाही तर त्यांच्या भावाच्या नावावर आणि त्यांचे आणखी काही 2 मित्र होते, असे एकूण 4 सदनिका त्यांनी त्या काळामध्ये मिळवल्या. केवळ माणिकराव कोकाटेच नाही तर त्यांना त्या काळामध्ये तत्कालीन जे कोणी मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी देखील शिफारस केलेली होती. आणि या सगळ्यातून माणिकराव कोकाटे यांनी या 4 सदनिका नाशिक शहरातल्या प्राईम लोकेशन अर्थात कॅनडा कॉर्नर परिसरात आहे आणि या प्राईम लोकेशनमधल्या या 4 सदनिका 10% घेतलेल्या होत्या. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात त्या काळामध्ये असलेले तत्कालीन मंत्री दिघोळे यांनी या सगळ्या प्रकरणात त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते. आणि या सगळ्या अनुषंगानं तत्कालीन अपर जिल्हाधिकारी जे होते विश्वनाथ पाटील यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये फिर्याद दाखल केली, चौकशी केली आणि यामध्ये माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये 420चा गुन्हा त्यावेळेला दाखल झाला. आणि त्या सगळ्या प्रकरणात तब्बल 15-20 वर्ष ही केस नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयात चालली आणि त्यानंतर आज या न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी देताना माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला. काही वेळापूर्वी माणिकराव कोकाटे यांनी हा दंड भरला देखील. आता राहिला तो 2 वर्षाच्या शिक्षेचा प्रश्न. तर या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे हे स्वतः वरच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे एक बाब प्रकर्षानं जाणवलेली आहे, ती म्हणजे पदाचा दुरुपयोग करून अशा पद्धतीनं घरं लाटली जातात. जी घरं सामान्यांना सहज मिळत नाही ती घरं मंत्री आमदार कशा पद्धतीने मिळवतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शासकीय यंत्रणा देखील कशा पद्धतीने त्यांना मदत करतात. उत्पन्नाचा दाखला त्यांना सहज कमी उत्पन्नाचा कसा मिळाला, या सगळ्या प्रकरणात आता पुढे काय काय कारवाई होते बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद हे धोक्यात आलेलं आहे. या सगळ्या प्रकरणात पुढे काय कारवाई होईल हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.